टू अँड फॉर. आणखीन असे दोन शब्द जे वापरताना युजली आपला गोंधळ उडतो. ओके, आता मी दोन वाक्य लिहिली आहेत. आय एम गोइंग टू अ पार्टी, आय एम गोइंग फॉर अ पार्टी. कुठलं बरोबर आहे समजत नाही, राईट? सो हे फक्त एक उदाहरण आहे. अशा बऱ्याच उदाहरणं असतात जिथे आपली चूक होतेच. ओके, सो इंग्लिशमध्ये बेसिकली असे शब्द असतातच. छोटेसे असतात पण गोंधळ खूप उडवतात आपला. अँड वी डू नॉट अंडरस्टँड वेअर टू यूज इट अँड हाऊ टू यूज इट. मग आपण वापरायला जातो आणि चुका होतात. ओके, सो वी शुड बेसिकली नो वेअर टू यूज दीज वर्ड्स अँड हाऊ टू यूज इट. सो आज मी तुम्हाला जास्त डिटेल्समध्ये किंवा रूल्स एक्सप्लेन करत बसण्यापेक्षा मी तुम्हाला आज काही सिच्युएशन सांगणार आहे जिथे आपण टू आणि फॉरचा वापर करू शकतो. ओके, सो बेसिकली टूचा वापर कोणकोणत्या सिच्युएशन्समध्ये युजली केला जातो, फॉरचा वापर कोणकोणत्या सिच्युएशन्समध्ये युजली केला जातो, दॅट इज वॉट वी आर गोइंग टू डिस्कस टुडे. ओके, आणि मग दोन्हीचा वापर सुद्धा कोणकोणत्या ठिकाणी होतो आणि कसा होतो हे सुद्धा आपण बघणार आहे. सो जस्ट कीप गोइंग ऑन विथ मी. लेट अस जस्ट बिगिन. आता मी तुम्हाला सांगितलं की टूचा वापर कुठे करायचा आणि फॉरचा वापर कुठे करायचा, याचे मी तुम्हाला सिच्युएशन्स किंवा युजली आपण कोणकोणत्या ठिकाणी असताना कसा वापर करू शकतो हे सांगेन. बट ओव्हर हिअर मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की या दोन्ही शब्दांना आपण इंटरचेंज करून सुद्धा वापरू शकतो. दीज टू वर्ड्स आर इंटरचेंजेबल, म्हणजे एकाच्या ठिकाणी दुसऱ्या वापरला जाऊ शकतो. बट समटाईम्स जर आपण हे शब्द इंटरचेंज केले तर वाक्याचा अर्थसुद्धा बदलतो. ओके, सो जस्ट कीप दिस इन माइंड. देर आर अ फ्यू केसेस वेर वी आर गोइंग टू स्टडी हाऊ टू यूज देम. ओके, आता जसं मी तुम्हाला सांगितलं, द फर्स्ट सिच्युएशन वेर यू कॅन यूज टू इज डेस्टिनेशन, डायरेक्शन किंवा डिस्टन्स. ओके, सो आता एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती जेव्हा एखाद्या गोष्टीचा ट्रान्सफर होतो किंवा शिफ्टिंग होतं किंवा मूवमेंट होते, मूवमेंट किंवा ट्रान्सफर होतो, फिजिकल मूवमेंटच नाही, मूवमेंट होते. जस्ट कीप दिस इन माइंड. दिस इज नॉट ओनली अबाउट द फिजिकल मूवमेंट बट मूवमेंट इन जनरल. तुम्हाला उदाहरणांमधून कळेलच. सो we'll just move on with a few examples. Do you usually take a rickshaw to work? Do you usually take a rickshaw to work? इथे वर्क हे आपलं डेस्टिनेशन आहे. ओके, सो वर्क इज डेस्टिनेशन. इथे डायरेक्शन कुठून आहे? जिथून तुम्ही रिक्षा स्टार्ट करता तिथून जिथे तुम्ही कामाला जाता. दॅट इज अ मूवमेंट, राईट? दॅट इज द डायरेक्शन वेअर द रिक्षा इज मूविंग. सो डायरेक्शन किंवा डेस्टिनेशन, एखाद्या डेस्टिनेशनबद्दल सांगताना whenever we talk about destination then we use to. Okay, if you are feeling depressed you can talk to a psychiatrist. जसं मी तुम्हाला सांगितलं की this is not only the physical movement. ओके, सो आता इथे मूवमेंट होती आहे, डेस्टिनेशन इज सायकायट्रिस्ट. ओके, इथे डेस्टिनेशन आपलं सायकायट्रिस्ट आहे. Can you quickly run to the playground? Can you quickly run to the playground? So इथे playground आपलं डेस्टिनेशन आहे. क्लिअर? सो आपण टूचा वापर इन द फर्स्ट केस, इन द फर्स्ट सिच्युएशन डेस्टिनेशन, डायरेक्शन किंवा डिस्टन्स सांगताना करू शकतो. ओके, फॉर डिस्टन्स वी आर गोइंग टू टेक अ लुक ॲट अ फ्यू मोर एक्झाम्पल्स. बट इथंपर्यंत तुम्हाला कळालं असेल की डेस्टिनेशन आणि डायरेक्शनमध्ये आपण टूचा वापर कसा करतो. ओके, सो टू मोर एक्झाम्पल्स फॉर यू. द फोर्थ एक्झाम्पल, वी इन्व्हायटेड देम टू आवर हाऊस फॉर अ बर्थडे पार्टी. वी इन्व्हायटेड देम टू आवर हाऊस. सो आवर हाऊस इज the destination. आता distance, it's 30 kilometers from the hospital to my hotel. To my hotel. इथे hotel destination आहे, but here we are using this particular sentence to tell about the distance. म्हणजे हॉस्पिटलपासून माझ्या हॉटेलपर्यंतचं डिस्टन्स, अंतर किती आहे ते सांगण्यासाठी आपण टूचा वापर केला, राईट? सो इन दिस वे यू कॅन यूज टू टॉक अबाउट डेस्टिनेशन, डिस्टन्स और डायरेक्शन. ओके,
Keep this in mind. We'll move on with the second situation. So second is all about preference. Preference, एखाद्या गोष्टीला महत्त्व आपल्याला द्यायचं असतं. ओके, सो दॅट इज प्रेफरन्स. आय प्रेफर यू. तुम्ही सगळे माझा फर्स्ट प्रेफरन्स आहात. प्रेफरन्स, तुम्ही सगळे माझ्यासाठी महत्त्वाचे आहात. माय फर्स्ट प्रायोरिटी. ओके, सो प्रायोरिटीज इज द प्रेफरन्स. आय प्रेफर कॉफी टू टी. आय प्रेफर कॉफी टू टी. सो जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीपेक्षा दुसरी गोष्ट प्रेफर करता तेव्हा आपण टूचा वापर करतो. ही प्रेफर्स वॉकिंग टू रायडिंग हिज बाईक. ओके, सो दिस इज व्हेरी सिम्पल. प्रेफरन्ससाठी आपण टूचा वापर करतो जेव्हा एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीपेक्षा जास्त आपल्याला प्रेफरेबल वाटते. ओके, सो नेक्स्ट इज वेन वी टॉक अबाउट टाईम. ओके, सो टाईम फ्रॉम वन पॉईंट टू अदर पॉईंट, or just when we talk about time, what is the time right now? Okay, so that is where we use to. How? It's 15 minutes to 9. It's 15 minutes to 9. Okay, 9ला 15 मिनटं बाकी आहेत. It's quarter to 9. Okay, so here also we use to. This is when we tell the time. Okay, now time between 2 points, from one point of time to the other point of time. जेव्हा आपल्याला एक आणि दुसरी वेळ सांगायची असते एकत्र एकाच वाक्यात, त्यावेळी टू वापरतो. त्या दोन्ही वेळेच्या मध्ये आपण टू वापरतो. ओके, द हॉटेल इज ओपन फ्रॉम 9 AM to 9 PM. सो हिअर टू इज यूज्ड बिटवीन one point of time to other point of time. Okay, I work out from Monday to Friday every week. Monday to Friday every week. So Monday to Friday, one point of time to other point of time. ठीक है? So this is where you can use to. The fourth case is end point or the limit. एखाद्या गोष्टीची लिमिट किंवा एंड पॉईंट, शेवटचा पॉईंट सांगण्यासाठी आपण टूचा वापर करतो. कसं? ड्युरिंग द फ्लड द वॉटर केम टू माय नीज. माझ्या गुडघ्यांपर्यंत पाणी आलं होतं, पर्यंत. ओके, सो टू टेल अबाउट द लिमिट ऑर द एंड पॉईंट. ओके, आता इथे तुम्ही टूच्या ऐवजी फ्रेझल वर्ब अप टू सुद्धा वापरू शकता. हिअर up to can also be used. During the flood the water came up to my knees. लिमिट सांगण्यासाठी हे फ्रेझल वर्ब वापरलं जातं युजली. कीप दिस इन माइंड. अप टूचं एक्झाम्पल मी तुम्हाला देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. द एक्सपेन्सेस कुड कॉस्ट ₹3,000 each. कुड कॉस्ट अप टू ₹3,000 each. म्हणजे अप टू म्हणजे पर्यंत, प्रत्येकी 3,000 रुपयांपर्यंतचा खर्च येऊ शकतो. ओके, सो दॅट इज वेन वी यूज अप टू. इथे तुम्ही टूच्या ऐवजी अप टू सुद्धा वापरू शकता टू टॉक अबाउट द लिमिट ऑफ अ पर्टिक्युलर थिंग. ओके, कीप दिस इन माइंड. दिस इज द फोर्थ सिच्युएशन वेर रँडमली टूचा वापर केला जातो. इथे आपण या 4 गोष्टींमध्ये टूचा वापर व्यवस्थित आणि सारखं सारखं करतो, त्यामुळे मी हे 4 सिच्युएशन्स घेतले. देर आर मेनी अदर सिच्युएशन्स ऑल्सो बट दे आर नॉट सो सिग्निफिकंट. ओके, कीप दिस इन माइंड. दिस कॅन टेक यू क्लोजर टू द यूज ऑफ दीज पर्टिक्युलर prepositions. ओके, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड वेअर टू यूज टू. आता पुढे जाऊन आपण बघूयात की फॉरचा वापर कुठे केला जाऊ शकतो. ओके, सो द फर्स्ट केस वे यू कॅन यूज फॉर इज बेनिफिट्स. ओके, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचे फायदे सांगत असतो, बेनिफिट सांगत असतो, त्यावेळी फॉरचा वापर केला जातो. डेली एक्सरसाइज इज दी ओनली रेमेडी फॉर गुड हेल्थ. फॉर गुड हेल्थ. कॅरेट्स आर गुड फॉर आईज. म्हणजेच काय? बेनिफिट्स. एखाद्या गोष्टीचे बेनिफिट्स, एक्सरसाइजचे बेनिफिट्स काही आहेत, इथे आपण सांगतो कॅरेटचे बेनिफिट्स काही आहेत. सो बेनिफिट्स ऑफ अ पर्टिक्युलर थिंग फॉर द अदर थिंग. ओके, सो अशा वेळी आपण युजली फॉरचा वापर करतो. सो दिस इज द सेकंड सिच्युएशन, ड्युरेशन किंवा पिरियड ऑफ टाईम. एखादी गोष्ट इतक्या दिवसांसाठी घडली, ठीक आहे, किंवा इतक्या कालावधीसाठी घडली आपण म्हणू शकतो. अशा गोष्टी सांगण्यासाठी आपण
फॉरचा वापर करतो. शी हॅज बीन वेटिंग फॉर 20 मिनिट्स. 20 मिनिटांसाठी ती थांबली होती. ठीक आहे, ती थांबली आहे 20 मिनिटांसाठी. सो दिस इज द ड्युरेशन ऑफ टाइम फॉर विच शी हॅज बीन वेटिंग. ठीक आहे, ती थांबली आहे 20 मिनिटं. आय हॅव बीन वर्किंग देअर फॉर 2 years. मी तिथे 2 वर्षांसाठी काम केलं, 2 वर्षांच्या कालावधीसाठी काम केलं. ओके, सो दिस इज फॉर 2 years. 2 years इज द ड्युरेशन किंवा पिरियड ऑफ टाईम इन दिस पर्टिक्युलर केस. सो अशा वेळी आपण फॉरचा वापर युजली करतो ज्यावेळी आपण एका पॉईंट ऑफ टाईम टू अदर पॉईंट ऑफ टाईम. सो अ पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाईम, किती वर्षांसाठी किंवा किती मिनिटांसाठी, किती सेकंडसाठी काहीतरी घडलं हे सांगण्यासाठी आपण फॉरचा वापर करतो. ओके, सो द नेक्स्ट इज वेन वी हेल्प समवन. ठीक आहे, कोणाला तरी मदत करायची असते तेव्हा आपण फॉरचा वापर करतो, किंवा केलेली असते आणि आपल्याला वाक्य बनवायचं असतं. ओके, सो किंवा प्रश्नामध्ये आपण कोणाची तरी मदत मागत असू तरीही आपण फॉरचा वापर करू शकतो. अनिल इज रेडी टू डू एनिथिंग फॉर हर. तिच्यासाठी. आय नीड टू बाय सम फ्रूट्स फॉर माय वाईफ. सो एक फेवर असतं ना, वेन एव्हर यू डू अ फेवर टू समवन, कोणासाठी तरी काहीतरी आपण करतोय त्यांच्या भल्यासाठी, तेव्हा आपण फॉरचा वापर करतो. फॉर माय वाईफ, फॉर हर. कॅन यू ब्रिंग सम ड्रायफ्रूट्स फॉर मी. कॅन यू ब्रिंग सम ड्रायफ्रूट्स फॉर मी. प्रश्न आहे हा आणि मी मदतीची गरज आहे, मी मागते दुसऱ्याकडे काहीतरी. ओके, सो दिस इज आय एम आस्किंग फॉर देअर हेल्प. अशा वेळी आपण फॉरचा वापर युजली करतो. मी तुम्हाला आता असे काही सिच्युएशन सांगितले जिथे आपण टूचा यूज करू शकतो आणि फॉरचा यूज करू शकतो. सो फोर सिच्युएशन्स वेअर वी कॅन यूज दीज प्रेपोजिशन्स रँडमली अँड करेक्टली. ओके, आता मी तुम्हाला सांगणार आहे की दोन्हीचा वापर आपण कोणकोणत्या सिच्युएशन्समध्ये करू शकतो. सो द फर्स्ट सिच्युएशन इज रिझन किंवा मोटिव्ह. कारण किंवा हेतू. रिझन, कारण. ठीक आहे, सो कोणीतरी काहीतरी का करत आहे, त्यामागे रिझन काय आहे किंवा मोटिव्ह काय आहे हे सांगण्यासाठी आपण टूचा किंवा फॉरचा वापर करू शकतो. मी म्हटलं किंवा करू शकतो, किंवा फॉरचा वापर करू शकतो. दॅट मीन्स की इथे टू किंवा फॉर एकाच वाक्यामध्ये इंटरचेंजेबल नाही आहेत. म्हणजे जर मी एका वाक्यात टू वापरलं तर तिथेच मी फॉर वापरू शकते असं नाही आहे, त्या वाक्याचा अर्थ बदलतो. ओके, टूचे सुद्धा वाक्य तुम्ही बनवू शकता आणि ह्या केसमध्ये तुम्ही फॉरची सुद्धा वाक्य बनवू शकता. ओके, दिस इज द केस ओव्हर हिअर. आता यामध्ये सुद्धा आयडेंटिफाय करण्यासाठी आणि तुमच्यासाठी ती आयडिया आणखीन क्लिअर होण्यासाठी 2 मुद्दे तुमच्यासाठी आहेत. ओके, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा तुम्ही टूचा वापर करता एखादं रिझन किंवा मोटिव्ह सांगण्यासाठी, तेव्हा वर्ब जेव्हा असेल त्यावेळी टूचा वापर करायचा आहे. ओके, आणि जेव्हा यूज फॉर वेन रिझन अ मोटिव्ह इज अ नाऊन, ते रिझन किंवा ते कारण किंवा तो हेतू जेव्हा नाऊन असतो त्यावेळी आपण फॉरचा वापर करायचा आहे. आता इथे तुम्हाला ते समजणार नाही, मी तुम्हाला काही उदाहरणं देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बट कीप दिस इन माइंड की जेव्हा वर्ब असतं त्यावेळी टू आणि नाऊन असतं त्यावेळी फॉर. सो रिझन अँड मोटिव्ह हे कॉमन आहे, बट टू कोणत्या वाक्यात वापरायचं, जेव्हा रिझन और मोटिव्ह वर्ब असेल आणि रिझन और मोटिव्ह नाऊन असेल त्यावेळी फॉर वापरायचं. ओके, कीप दिस इन माइंड. आय गिव्ह यू अ फ्यू एक्झाम्पल्स. आता वी आर स्टडिंग इंग्लिश टू अप्लाय फॉर अ जॉब. टू अप्लाय, अप्लाय इथे वर्ब आहे. ओके, सो अप्लाय इज अ वर्ब अँड यू आर युजिंग टू बिफोर द वर्ब. वी आर स्टडिंग इंग्लिश टू अप्लाय फॉर अ जॉब. मोटिव्ह काय आहे आपला, की आपल्याला जॉबसाठी अप्लाय करायचं आहे आणि त्यासाठी आपण इंग्लिश स्टडी करतो. ओके, ही इज स्टडिंग इंग्लिश फॉर हिज वर्क. फॉर हिज वर्क, आता इथे फॉर यूज केलं आहे अँड वर्क इज अ नाउन. सो वेन एव्हर रिझन और मोटिव्ह इज अ नाउन यू यूज फॉर बिफोर इट. ठीक आहे, आय होप दिस इज क्लिअर टू यू. वील गो ऑन विथ द नेक्स्ट वन. आता द नेक्स्ट केस इज वेअर बोथ ऑफ देम कॅन बी यूज्ड बट द मीनिंग्स ऑफ द सेंटेन्सेस चेंज. ओके, सो दिस इज द बेसिक सिच्युएशन वेअर यू कॅन यूज टू अँड फॉर बोथ. खरं त्या वाक्याचा अर्थ बदलतो. ठीक आहे,
आता तुम्ही एक्झाम्पल बघूया. माय सिस्टर ब्रॉट द ड्रेस टू मी. सो टू मी आपण पहिल्यांदाच केलं होतं डेस्टिनेशन, राईट, फॉर टू. सो इथे मी हे डेस्टिनेशन आहे. इथे तुम्ही टू मी, माय सिस्टर ब्रॉट द ड्रेस टू मी, माझ्याकडे आणला. ठीक आहे, तिने माझ्याकडे ड्रेस आणला. माय सिस्टर ब्रॉट द ड्रेस फॉर मी. इथे फॉर आहे, फॉर, अँड दिस इज टू. ओके, सो आता ह्यामध्ये फरक काय आहे? माय सिस्टर ब्रॉट द ड्रेस, तिने माझ्यासाठी ड्रेस आणला, माझ्याकडे नाही, माझ्यासाठी ड्रेस आणला. सो शी डिड अ फेवर टू मी, शी हेल्प्ड मी. सो इथे आपण फॉर वापरतो. ओके, सो दोन्ही वाक्य जवळपास सेम आहेत, बट टू अँड फॉरमुळे त्या वाक्यांचा अर्थ बदलतो. ओके, द नेक्स्ट, आय मेड अ फोन कॉल टू माय सिस्टर. आय मेड अ फोन कॉल टू माय सिस्टर. मी माझ्या बहिणीला फोन लावला. ठीक आहे, टू माय सिस्टर. आय मेड अ फोन कॉल फॉर माय सिस्टर. आता फॉर म्हणजे काय? मी माझ्या बहिणीसाठी फोन लावला म्हणजे मी तिच्यावरती फेवर केलं, मी तिला मदत केली. मे बी शी इज नॉट एबल टू कॉल, किंवा ती दुसऱ्या कुठल्या तरी कामात व्यस्त आहे, त्यामुळे ती फोन करू शकत नाही आहे. सो आय एम मेकिंग अ कॉल फॉर हर. मी तिची मदत करते. ओके, सो इन दिस केस वी यूज फॉर, आणि इथे डेस्टिनेशन आहे, सो मी टू यूज केलं. ओके, आय मेड अ कॉल टू माय सिस्टर. माय सिस्टर इज द डेस्टिनेशन. तिला मी फोन लावला ना, सो शी इज द डेस्टिनेशन. सो आय होप तुम्हाला कळालं असेल की टू आणि फॉर वापरल्याने वाक्यांचा अर्थ कसा बदलतो. इथे तुम्ही दोन्ही वापरू शकता, बट द मीनिंग चेंजेस. द नेक्स्ट पार्ट इज कॉमन कोलोकेशन्स. आता कोलोकेशन्स म्हणजे काय? वेर वर्ड्स कम टुगेदर. ठीक आहे, वर्ड्स कम टुगेदर युजली, आणि मग काय होतं की व्यवस्थित वापरले, टुगेदर आहेत पण व्यवस्थित वापरले तर वाक्याला अर्थ लागतो. जर चुकीचा वापर केला तर ते वाक्य पूर्णपणे चुकीचं होऊन जातं. ओके, सो वेन वर्ड्स कम टुगेदर टू फॉर्म अ सेंटेन्स वी कॉल इट ॲज कोलोकेशन्स. ओके, कीप दिस इन माइंड. खूप सोपं आहे, तुम्हाला उदाहरणं दिली की समजेल. ओके, सो द फर्स्ट कोलोकेशन इज द केस ऑफ ट्रॅव्हल. आता ट्रॅव्हलमध्ये ट्रॅव्हल टू समवेअर, ट्रॅव्हल फॉर समथिंग, दोन्ही प्रकारे ट्रॅव्हलचा यूज आपण करू शकतो. ओके, सो आय ट्रॅव्हल्ड टू पुणे, आय ट्रॅव्हल्ड फॉर अ कॉन्फरन्स. ठीक आहे, सो दिस इज द केस वेर यू कॅन यूज टू अँड फॉर, बट व्यवस्थित वापरलं तर अर्थ लागतो, चुकीचे वापरले तर वाक्याला चुकीचा अर्थ लागतो. यू कॅन ऑल्सो कंबाईन दीज टू सेंटेन्सेस. आय ट्रॅव्हल्ड टू पुणे फॉर अ कॉन्फरन्स. ठीक आहे, सो दिस इज द वे यू कॅन यूज टू अँड फॉर when it comes to travel. Next case, apologize. आता ट्रॅव्हल नंतर पुढचं आहे apologize. apologize म्हणजे काय? माफी मागणं. ठीक आहे, सो आता इथे बघा, आय apologized to my teacher. to my teacher. apologize someone for something. माफी कशासाठी मागितली आणि कोणाला मागितली? कोणाला मागितली म्हणजे टू वापरायचं, कशासाठी मागितली फॉर वापरायचं. ठीक आहे, मी कोणाला माफी मागितली? टीचर. आय अपॉलोजाइज्ड टू माय टीचर. मी कशासाठी माफी मागितली? आय अपॉलोजाइज्ड फॉर नॉट बीइंग रेग्युलर टू स्कूल. स्कूलमध्ये रेग्युलर न राहण्यासाठी मी माफी मागितली. ओके, सो आय अपॉलोजाइज्ड टू माय टीचर फॉर नॉट बीइंग रेग्युलर टू स्कूल. ठीक आहे, सो दिस इज द वे यू कॅन यूज टू अँड फॉर वेन इट कम्स टू अपॉलोजाइजिंग. नेक्स्ट इज अप्लाय. ओके, I'm applying to someone, I'm applying for something. ठीक आहे, सो I'm applying to the court. मी कोर्टकडे अप्लाय करते. ठीक आहे, मी कोर्टाकडे अप्लाय करते. I'm applying for justice. मी न्यायासाठी अप्लाय करते, न्यायासाठी. सो I'm applying for justice. I'm applying to the court for justice. Okay, so this is the case where you can use to and for when you apply to someone and for something. Okay, next is wait. To wait, to do something, to wait for someone. कोणासाठी तरी थांबणं आणि काहीतरी करण्यासाठी थांबणं. काहीतरी करण्यासाठी टू डू समथिंग टू वापरायचं, आणि कोणासाठी तरी फॉर समथिंग. ओके, फॉर समवन. सो आय एम वेटिंग फॉर माय सिस्टर. मी माझ्या बहिणीसाठी थांबली आहे. आय एम वेटिंग टू बाय अ मोबाईल फोन. मी
मोबाईल फोन विकत घेण्यासाठी थांबली आहे. ओके, सो आय एम वेटिंग फॉर माय सिस्टर टू बाय अ मोबाईल फोन. अर्थ बदलतो. ओके, सो इथे टू आणि फॉर तुम्ही वापरू शकता वेन इट इज द केस ऑफ वेटिंग टू डू समथिंग फॉर समवन. ओके, सो दिस इज हाऊ यू यूज common collocations to use properly to make the use of to and for. ओके, सो आज आपण जे केसेस किंवा जे सिच्युएशन्स डिस्कस केले ते सगळे सिच्युएशन्स बेसिक सिच्युएशन्स आहेत, फ्रिक्वेंटली वापरले जाणारे सिच्युएशन्स आहेत, घडणारे सिच्युएशन्स आहेत जिथे आपण हे प्रेपोजिशन्स वापरू शकतो. इफ यू स्टडी दिस वेल यू आर क्वाईट क्लोजर टू द यूज ऑफ दीज प्रेपोजिशन्स. ओके, टू आणि फॉरचा वापर व्यवस्थित तुम्ही करू शकाल जर तुम्ही हे सगळे सिच्युएशन्स व्यवस्थित समजून घेतले अँड यू स्टार्ट अप्लाइंग द सेम. ओके, रूल्स किंवा डिटेल्समध्ये जात बसणं इट्स व्हेरी बोरिंग. आणि जेव्हा आपण ते करायला जातो युजली काय होतं की खूप साऱ्या गोष्टी आपल्या डोक्यात असतात आणि मग कन्फ्युजन होऊन जातं. आर्टिकल्स, प्रेपोजिशन्स, टेन्सेस अँड ब्ला ब्ला ब्ला. ओके, सो जस्ट कीप असाइड द डिटेल्स अँड द रूल्स. आज आपण सिच्युएशन्स बघितले. कीप दिस सिच्युएशन्स इन माइंड अँड ट्राय अप्लाइंग दीज प्रेपोजिशन्स प्रॉपरली. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर नक्की यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच आणखीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, गोष्टी सोप्या करणार आहे तुमच्यासाठी टू मेक द लर्निंग प्रोसेस इझियर फॉर यू. आणि अशाच काही टिप्स आणि ट्रिक्ससाठी जे इंग्लिशमध्ये तुम्हाला फायदेशीर वाटतील, जे पटपट तुम्ही शिकू शकाल, त्यासाठी माझा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका. अँड प्लीज सबस्क्राईब द यूट्यूब चॅनल. आणि काही डाऊट्स किंवा शंका असतील तर आय एम देअर फॉर यू. प्लीज कॉमेंट इन द कॉमेंट सेक्शन बिलो.